फॅमिली, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये। आपला आज जेवणामध्ये भाजी भाकरी बनवण्याचा मस्त असा फक्कड बेत आहे। ही भाजी भाकरी जेवणामध्ये बनवताना आपण ह्या भाकरी सोबत जी भाजी बनवणार आहोत ना खाण्यासाठी, ही भाजी आहे ना एक वेगळंच वाटण बनवून आपण ही पालेभाजी करणार आहोत। पहा, जर तुमचा पण असा जेवणामध्ये भाजी भाकरी बनवण्याचा फक्कड असा बेत असेल ना, तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पहा। कारण ह्याच्यामध्ये ना आपण जी भाकरी बनवणार आहोत ना, ती पण खूपच निराळी आहे आणि वेगळी आहे। पहा, तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनल @तृप्ती मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 24 सप्टेंबर 2024, मंगळवार आहे आज, आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात। आपण भाजी भाकरीचं जेवण बनवताना यामध्ये आपण जी पालेभाजी बनवणार आहोत ना, ती पालेभाजी कोणती आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान समजेल। तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात आणि बनवूयात जेवणामध्ये मस्त फक्कड अशी ही भाजी भाकरी। आता आपण लाल माठाची भाजी बनवत आहोत। तर पहा, आपण ही लाल माठ आहे ना छान असा निवडून घेतलेला आहे, आणि हे लाल माठाचे असे देठ आहे। आता आपल्याला लाल माठाच्या भाजीसाठी मसाला बनवायचा आहे। त्यासाठी काय करायचं, लाल माठाचे देठ घ्यायचे, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहे। हिरव्या ह्याच्यामध्ये आता आपल्याला लाल तीळ घालायचे आहे, तसेच अद्रकची पेस्ट घालायची आहे। ह्याच्यामध्ये मी अद्रकची पेस्ट घातली आहे। त्यामध्ये जर तुमच्याकडे जर अख्खे अद्रक असेल तर ते अख्खे अद्रक घातले तरी चालेल। आता या वाटणामध्ये आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत आणि हे वाटण मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे। हे वाटण मिक्सरला बारीक केल्याच्या नंतर गॅसवरती कढई तापत ठेवायची आहे। कढईमध्ये तेल घालायचं। तेल कडकडीत छान तापलं की गॅस बारीक करायचा आणि त्यामध्ये फोडणीला घालायचं आहे, तो म्हणजे जिरं घालायचं आहे। फोडणीला जिरं चांगलं तडतडायला लागलं की आपण जो मिक्सरला बारीक केलेला मसाला आहे ना, तो घालायचा आहे आणि तो छान असा खमंग 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचा आहे। मसाला 2 ते 3 मिनटं तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला ॲड करायची ती म्हणजे बारीक एकदम चॉप केलेला कांदा ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे। आणि हा मसाला आणि बारीक चॉप केलेला कांदा दोन्ही एकत्र असं छान 5 मिनटं परतून घ्यायचं आहे। दोन्ही एकत्र असं परतून घेतलं ना, तर पहा कांदासुद्धा ह्या मसाल्यामध्ये एकजीव होऊन छान असा कॅरमलाइज होईल आणि तसेच त्याचा कच्चेपणासुद्धा जातो, तसेच मसाल्याचा सुद्धा कच्चेपणा जाऊन दोन्हीचं एकदम असं बाइंडिंग तयार होऊन एक वेगळाच मसाला तयार होतो। पहा, आणि हा मसाला आहे ना लाल माठाच्या भाजीसाठी खूपच उत्कृष्ट लागतो। म्हणजे ह्या अशा पद्धतीने आपण जर हा मसाला परतला ना, तर लाल माठाची भाजी खूपच स्वादिष्ट अशी लागते। पहा, आता हा मसाला छान असा आपला परतून झालेला आहे आणि पहा साईडला तेलसुद्धा सुटलेलं आहे। याच्यामध्ये आता धने जिरे बडीशेपची पूड घातली, हळद घातली आणि पुन्हा 2 ते 3 मिनटं हा मसाला परतून घेतला। आता त्यामध्ये फोडणीला आपल्याला लाल माठ घालायचं आहे। फोडणीला लाल माठ घातल्याच्या नंतर चवीसाठी वरतून मीठ घालायचं आहे। आता ही भाजी छान अशी याच्यामध्ये परतून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जो मसाला ह्याच्यामध्ये परतलेला आहे तो मसाला आणि मीठ हा सगळं एकजीव होऊन छान असं ह्या भाजीला लागेल आणि भाजी उत्कृष्ट होईल। पहा, 2 ते 3 मिनिटं ही भाजी आपण परतून घेतलेली आहे। आता ह्या भाजीवरती झाकण ठेवून भाजी शिजून द्यायची आहे। पहा, भाजीवरती झाकण ठेवून आपण भाजी शिजवलेली आहे। अजिबात पाण्याचा अंशसुद्धा आपण ह्याच्यामध्ये घातलेला नाही आहे, अगदी तेलावरती आपण ही भाजी शिजवलेली आहे। खूप उत्कृष्ट अशी ही लाल माठाची भाजी होते। आता गॅस बंद करायचा आणि 5 मिनटं अशीच झाकण ठेवून ही लाल माठाची भाजी ठेवायची आहे। आता लाल माठाची भाजी आपण भाकरीसोबत खाणार आहोत। आपण जी आत्ता ही भाकरी करणार आहोत ना, ह्याचं नाव मी सांगणार नाही, ह्याचं नाव तुम्हाला स्वतःला गेस करून मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की आत्ता ही आपण भाकरी बनवत आहोत, ही भाकरी कोणती आहे। काय केलं, ही भाकरी बनवण्यासाठी प्रथम कढई ठेवली आहे गॅसवरती, त्याच्यामध्ये पाणी घातलं, तेल घातलं, मीठ घातलं आणि छान हे भाकरीचं पीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि छान अशी ही भाकरीची उकड तयार केलेली आहे। ही भाकरीची उकड स्मॅशरने अशी स्मॅश करून आता आपण ह्याची भाकरी बनवणार आहोत। पहा, ही भाकरी हिवाळ्यात आणि पावसाळ्यात सर्वांनीच खाल्ली पाहिजेत। पहा, खूप उत्कृष्ट आहे, चविष्ट ही भाकरी आहे। आणि एक सांगू का, ही भाकरी आहे ना, ही भाकरी
सर्व पालेभाज्यांसोबत आपण खाऊ शकतो. कोणत्याही उसळीसोबत सुद्धा ही भाकरी आपण करून खाऊ शकतो. पहा, इतकी पौष्टिक आणि हेल्दी ही भाकरी आहे. आता प्रत्येकाने गेस करून सांगा की ही लाल माठासोबत जी भाकरी बनवलेली आहे ही भाकरी कोणती आहे. आणि ही भाकरी कशी बनवायची हे डिटेलमध्ये तुम्हाला जर शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर तसं मला कमेंट करून नक्की कळवा. मी नक्की ह्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. तर पहा, अगदी मऊसूत अशी ही भाकरी झालेली आहे आणि पापुद्रासुद्धा खूप सुंदर असा निघतो. पहा या भाकरीचा, पहा खूप सुंदर असा पापुद्रा निघतो. उत्कृष्ट अशी ही भाकरी तयार झालेली आहे. आपली लाल माठाची भाजीसुद्धा तयार झालेली आहे. आता ह्या भाकरीसोबत आपण लाल माठाची भाजी छान अशी सर्व करणार आहोत. भाकरी, लाल माठाची भाजी आणि वरून कांदा फोडून घेणार आहोत. उत्कृष्ट असा बेत झालेला आहे पहा आज आपला. तर वायटी फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा हा रेसिपी कुकिंगचा ब्लॉग? आवडला का तुम्हा सर्वांना? आपण आज छान सुंदर स्वादिष्ट अशी लाल माठाची भाजी बनवलेली आहे आणि त्याच्यासोबत मस्त अशी गरमागरम भाकरी बनवलेली आहे पहा. आणि वरतून कांदा ह्याच्यासोबत आपण सर्व करणार आहोत. आजचा बेत खूपच मस्त असं झालेला आहे. तर वायटी फॅमिली, तुम्हाला आजचा हा रेसिपी कुकिंगचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने मस्त अशी स्वादिष्ट ही लाल माठाची भाजी अशा पद्धतीने बनवून पहा. तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही याचा स्वाद घ्यायला द्या. आणि हो वायटी फॅमिली, ही भाकरी जी आपण बनवलेली आहे लाल माठाच्या भाजीसोबत खाण्यासाठी, तर ही भाकरी कोणती आहे हे ओळखून नक्की मला कमेंट करून सांगा. आजचा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हा सर्वांना? आपण जेवणामध्ये मस्त अशा पद्धतीने भाजी भाकरीचा फक्कड असा बेत केलेला आहे पहा. अशा पद्धतीने आपण ही भाजी भाकरी बनवलेली आहे. आणि ही जी भाकरी बनवलेली आहे ना, मला कमेंट करून सांगा ही भाकरी कोणती बनवलेली आहे पहा. कारण ही भाकरी आहे ना लुप्त झालेली आहे आता, म्हणजे कुठेतरी विस्मृतीत गेलेली आहे. कुणी बनवायला सुद्धा मागत नाही. खानदेशात आणि विदर्भात शक्यतो क्वचितच ही भाकरी बनवली जाते. म्हणून मी मुद्दामून ह्या भाकरीचं नाव सांगितलेलं नाहीये. आणि हो, अजून एक, आणि ही भाकरी कोणती आहे हे जर जाणून घ्यायचं असेल आणि ही भाकरी डिटेलपणे शिकायची असेल तर तसं मला कमेंटमध्ये कळवा. मी नक्की ही भाकरी कोणती आहे ते पण सांगेल. तसेच ह्या भाकरीचं पीठ कशा पद्धतीने बनवलं जातं आणि ही भाकरी कशा पद्धतीने केली जाते ती तुमच्यासोबत शेअर करेल. वायटी फॅमिली, तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @कुकिंग व्हिडिओ कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील, शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.